शब्दभेद हा घटक अगदी थोडक्यात आपण अभ्यासणार आहोत. तर बघा शब्दभेद यालाच आपण पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणतो. इयत्ता 10वी मध्ये शब्दभेदाचे मुख्य 3 प्रकार तुम्हाला अभ्यासायचे. पहिला प्रकार आहे संज्ञा, दुसरा प्रकार आहे सर्वनाम आणि तिसरा प्रकार आहे विशेषण. आता बघा संज्ञा याचे देखील 5 उपप्रकार पडतात. पहिला प्रकार आहे व्यक्तिवाचक संज्ञा, ज्या ठिकाणी एखाद्या विशेष व्यक्तीचा, वस्तूचा, प्राण्याचा किंवा स्थानाचा बोध होतो, त्याला आपण व्यक्तिवाचक संज्ञा असं म्हणतो. दुसरा प्रकार आहे जातीवाचक संज्ञा, ज्या ठिकाणी संपूर्ण जातीचा बोध होतो, त्याला आपण जातीवाचक संज्ञा असं म्हणतो. यानंतर बघा संज्ञाचा तिसरा उपप्रकार आहे भाववाचक संज्ञा, ज्या ठिकाणी भाव, गुण, अवस्था, दशा यांचा बोध होतो, त्याला आपण भाववाचक संज्ञा असं म्हणतो. त्यानंतर चौथा प्रकार आहे द्रव्यवाचक संज्ञा, ज्या ठिकाणी धातू, द्रव्य, पदार्थ यांचा बोध होतो, त्याला आपण द्रव्यवाचक संज्ञा असं म्हणतो. त्यानंतर पाचवा प्रकार आहे समूहवाचक संज्ञा, ज्या ठिकाणी संपूर्ण समूहाचा किंवा समूहदर्शक शब्दाचा बोध होतो, त्याला आपण समूहवाचक संज्ञा असं म्हणतो. यानंतर बघा शब्दभेदाचा दुसरा मुख्य प्रकार आहे सर्वनाम. आता बघा सर्वनाम म्हणजे काय? तर बघा संज्ञा किंवा नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असं म्हणतो. आता बघा सर्वनाम अगदी सोपा घटक आहे. या ठिकाणी फक्त उपप्रकारामध्ये कोणते सर्वनाम वापरले जातात ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम, यामध्ये हे सर्वनाम येतात. दुसरा प्रकार आहे निश्चयवाचक सर्वनाम, यामध्ये हे सर्वनाम येतात. तिसरा प्रकार आहे अनिश्चयवाचक सर्वनाम, यामध्ये हे सर्वनाम येतात. चौथा प्रकार आहे संबंधवाचक सर्वनाम, यामध्ये हे सर्वनाम येतात. पाचवा प्रकार आहे प्रश्नवाचक सर्वनाम, यामध्ये हे सर्वनाम येतात. यानंतर बघा शब्दभेदाचा तिसरा मुख्य प्रकार आहे विशेषण. आता बघा विशेषण म्हणजे काय? तर संज्ञा किंवा सर्वनामाची विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो. आता बघा विशेषणाचे 2 उपप्रकार पडतात. पहिलं आहे गुणवाचक विशेषण, ज्या ठिकाणी गुण, दोष, रूप, स्वभाव, दशा यांचा बोध होतो, त्याला आपण गुणवाचक विशेषण असं म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे संख्यावाचक विशेषण, ज्या ठिकाणी संख्येचा बोध होतो, त्याला आपण संख्यावाचक विशेषण असं म्हणतो. या घटकावरचा संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या.